ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। आणि यासोबत आपण 13 लाख घरं, मागचे 20 लाख घरं आताचे, आणि यासोबत आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम कामगार योजना, अहिल्या आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि ओबीसी करता सुरू केलेली मोदी आवास योजना, या सगळ्या योजनांच्या अंतर्गत आपण 17 लाख घरं बांधतो आहोत। म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 51 लाख कुटुंबांना घरं देण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। आणि याच्यावरची गुंतवणूक किती आहे? 70,000 कोटी रुपये याकरता आपण गुंतवणूक करतो आहोत। आणि सोलार जर त्याच्यामध्ये ऍड केला तर हळूहळू 1 लाख कोटी रुपये आपण केवळ आमच्या सामान्य माणसाला घरं देण्याकरता या ठिकाणी वापरणार आहोत।